नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो। मी आतापर्यंत आपणास 4 लेक्चर 4 टॉपिक जे होते UPSCला 2024ला विचारण्यात आलेले या 4 टॉपिक जे सेक्शन ए मधले होते हे आपण सेक्शन ए चे 4ही टॉपिक आपले बघून झालेले आहेत। आपण जर का ते बघितले नसतील तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हब या यूट्यूब चॅनलवर जाऊन आपण हे 4ही लेक्चर, त्याचप्रमाणे इंट्रोडक्शनचं पहिलं लेक्चर आहे ज्यामध्ये मी विवेचन केलेलं आहे की कशा पद्धतीने निबंधाची एक अपेक्षा कमिशन करत असते हे आपण बघू शकता। आणि या संदर्भात आपणास काही शंका असेल मित्रांनो तर आपण या शंकेचं निरसन आम्ही खाली दिलेल्या फोन नंबरवर किंवा आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण याचं निरसन करू शकता। तर मी डॉक्टर भूषण पाटील आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि आपण आज टॉपिक क्रमांक 5 जो आहे हा बघणार आहोत UPSC 2024ला विचारण्यात आलेल्या मेन्सच्या टॉपिकमध्ये, जेणेकरून आपण येणाऱ्या 2025च्या MPSCच्या परीक्षेसाठी निबंध कसा लिहावा, निबंधाचं स्वरूप कसं असणार आहे, निबंधाची रचना किंवा तयारी करत असताना कुठल्या कुठल्या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे जेणेकरून आपल्या निबंधाचं जे प्रयोजन आहे हे अधिकाधिक सुखकर होईल। म्हणून मित्रांनो आपण आज बघणार आहोत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण बघणार आहोत टॉपिक क्रमांक 5 सोशल मीडिया। तर हा सोशल मीडिया जो टॉपिक आहे मित्रांनो हा अत्यंत जनरल टॉपिक आहे, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सगळ्यांशी निगडित असा हा टॉपिक आहे आणि याचमुळे UPSC किंवा MPSCला याच्याबद्दल चिंता जी आहे तरुणाईमध्ये विशेष करून ही चिंता असल्या कारणाने सोशल मीडियावर आधारित हा निबंध आपणास विचारलेला आहे। तर विषयाचं स्वरूप मित्रांनो अशा पद्धतीने होते की सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये हरवण्याची, नैराश्य आणि एकाकीपणाची भीती निर्माण होत आहे। म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून असणारी चिंता या ठिकाणी UPSCने आपल्या टॉपिकमध्ये व्यक्त केलेली होती आणि यावर आपण कशा पद्धतीने निबंध लिहावा असं याच्यामध्ये आपणास अपेक्षित यामध्ये होतं, जेणेकरून आपण निबंधाच्या माध्यमातून आपण हा टॉपिकही समजून घेऊ शकतो आणि दैनंदिन आयुष्यामध्ये जागरूकता एक निर्माण होऊ शकते। तर मित्रांनो फोमो हा जो शब्द असेल, फिअर ऑफ मिसिंग आउट, यावर आधारित हा टॉपिक होता। त्याचं आपण एक विश्लेषण बघणार आहोत। आपण बघितल्याप्रमाणे कुठलाही टॉपिक जो आहे आपल्या समोर आल्यानंतर आपल्याला त्याचं पहिल्यांदा विश्लेषण करता आलं पाहिजे। जेवढं चांगलं आपण विश्लेषण एका टॉपिकचं करू शकतो तेवढं छान आपण त्या विषयावर आधारित निबंध जो आहे हा अधिकाधिक प्रगल्भ आणि परिपूर्ण पद्धतीने आपण लिहू शकतो। म्हणून मित्रांनो निबंधाच्या तयारीचा पहिला भाग जो आहे हा विविध टॉपिकचं विश्लेषण करणं आणि ह्या विश्लेषणाच्या अंती आपण बघणार आहोत की फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट हा जो विषय आजकाल फार मोठ्या प्रमाणावर आहे, मेंटल हेल्थचा सुद्धा आणि सोशल मीडियाचा सुद्धा, यासाठी सरकार सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर एक प्रयत्न करत आहे जेणेकरून सोशल मीडियाचं रेग्युलेशन आणण्याचं जे बिल आहे हे सुद्धा प्रपोज आहे। तशा प्रकारे करंट अफेअर्सशी लिंकेजेस असणारा हा टॉपिक आहे आणि विश्लेषण आपण बघणार आहोत की फोमो आहे हा फोमो म्हणजे काय, नेमका फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे काय। तर फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला आपल्याशिवाय कोणीतरी एन्जॉयमेंट किंवा लाईफ जगत आहे याचा जो अनुभव येतो आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून त्याला जी चिंता निर्माण होते किंवा त्याला एकाकीपणा, एकलकोंडेपणा जो निर्माण होतो किंवा बॅकवर्डनेसची जी फिलिंग निर्माण होते, मागास असल्याची जी फिलिंग निर्माण होते, या सगळ्या भावनेला फोमो किंवा फिअर ऑफ मिसिंग आउट असं म्हणतात। म्हणजे यामध्ये लोकांना आपल्याशिवाय इतर लोकांच्या आयुष्यात काही फरक पडत नाही अशी भावना येऊन डिप्रेशन येण्याची मोठी शक्यता निर्माण होते। त्याचप्रमाणे मित्रांनो सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म जे आहेत, येथे जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म जसे फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल किंवा इतर कुठलेही इंस्टाग्राम असेल, या ठिकाणी जे वापर करणारे जे युजर्स आहेत हे अनेकदा त्यांच्या जीवनातले जे ठळक गोष्टी असतात, ठळक गोष्टी सगळ्या नाही, ठळक गोष्टी जसं की सुट्ट्या असतील, सुट्ट्यांमधली एन्जॉयमेंट असेल किंवा पिकनिक असतील, आपलं काही एखादं छोटं मोठं यश असेल किंवा पार्ट्या असतील किंवा काहीतरी एक हॅपनिंग असेल, हे लोक या ठिकाणी शेअर करत असतात मोठ्या प्रमाणावर व ते या भावना ज्या व्यक्त करत असतात, या भावना व्यक्त करत असताना ती चिंता जी आहे ही अधिकाधिक मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असते। म्हणून याला फोमो असा एक शब्द दिलेला गेलेला आहे। त्याचप्रमाणे वारंवार प्रदर्शन केले गेलेलं असल्यामुळे, समोरच्या व्यक्तीने वारंवार प्रदर्शन केल्यामुळे आपल्याला अपुरेपणाची किंवा एक बहिष्काराची भावना निर्माण होते, यालाच फोमो म्हटलं गेलेलं आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे हा सोशल मीडियाशी संबंधित असा एक निबंध आपण या ठिकाणी लिहिणार आहोत किंवा बघणार आहोत जो ज्वलंत विषयावर आधारित आहे। जसं आपण बघू शकता की MPSC आणि UPSCचा अभ्यास करत असताना आपल्याला बऱ्याचदा सोशल लाईफ पासून आपण स्वतःला कट ऑफ करून घेतो,
परंतु आपण व्हर्च्युअली या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म्सवर राहून आपण वारंवार आपले संबंधित मित्र असतील, जसं उदाहरणार्थ एखाद्या व्यक्ती एमपीएससी किंवा यूपीएससीचा अभ्यास करत असेल, वर्ष 2 वर्ष 3 वर्ष जे काही असतील ते, आणि हे अभ्यास करत असताना लायब्ररीमध्ये बसणं, मग तीच प्रोसेस, प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यू असेल, यातनं पेनफुल सिच्युएशनमध्ये आपण जात असतो. आणि या सिच्युएशनमध्ये जात असताना आपल्या सोबतचे जे कलीग होते, जे एमपीएससी यूपीएससीच्या पलीकडे आहेत किंवा जे या क्षेत्रात नाही आहेत, ज्यांनी IT सेक्टर जॉईन केलं असेल किंवा जे आपल्या ठिकाणी जॉब करत असतील, यांच्या पार्ट्या असतील, काही सुट्ट्या असतील, त्यांची पिकनिक्स असतील, या सगळ्या गोष्टी किंवा मूवीज एन्जॉय करणं असेल किंवा कुठली जी एन्जॉयमेंट असेल ते जर कधी शेअर करत असतील, तर त्यावेळेला आपल्याला अपुरेपणाचा किंवा बहिष्काराचा एक भावना निर्माण होते की आपण का एमपीएससी यूपीएससीच्या नादी लागलो किंवा का आपण या सगळ्यांपासून अलिप्त आहोत आणि आपल्या आयुष्यात आता काहीच नाही आहे, थोडंसं अपयश आल्याने आपण खचून जातो आणि यातनं डिप्रेशनची जी भावना निर्माण होते, ते यावर प्रकाश टाकणारा हा टॉपिक आहे. खूप जवळचा टॉपिक आहे मित्रांनो आपल्या या प्रवासामध्ये, स्पर्धा परीक्षांच्या प्रवासामधला आणि येणाऱ्या काळामधला सुद्धा, की ज्याच्यामध्ये उतार चढाव फार आपल्या आयुष्यामध्ये असतात. खरं बघितलं तर आयुष्याचं जे वास्तव आहे ते हेच आहे की उतारानंतर चढाव आणि चढावानंतर उतार हे येणार असतात. परंतु आपण मित्रांनो माफ करा, ते उतार आणि चढावाच्या आपण जी गती आहे ही समजून न घेता आपण काय करत असतो, तर सोशल मीडियावर जी लोक, कारण सोशल मीडियावर कोणी दुःख असल्याचं कधीच कोणी टाकत नाही एक्सेप्ट ब्रेकअप झालं तर, परंतु आपल्या आनंदाचे जे काही विविध क्षण असते ते टाकत असतात. आणि टाकणारी व्यक्ती जरी वेगवेगळी असली तरी बघणारा व्यक्ती हा एक असल्यामुळे त्याला अशी फिलिंग निर्माण होते की मीच काय तो आयुष्यामध्ये भरकटलेला आहे आणि इतर सगळ्यांच्या आयुष्यामध्ये हॅपनिंग होत आहे. परंतु मित्रांनो, इन रियालिटी, हे आता झालं व्हर्च्युअलवर, पण इन रियालिटी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ आणि उतार हे असतात. तर हे समजून घेण्यासाठी, याची जाणीव निर्माण होण्यासाठी किंवा आपल्याला याबद्दल संवेदनशील बनवण्यासाठी हा टॉपिक विचारण्यात आलेला होता. तर असा एक छानसा टॉपिक आहे ज्यामध्ये आपण प्रत्येकजण एक रचनात्मक पद्धतीने आपण एक निबंध लिहू शकतो. तरी पण आपण एक रचना बघणार आहोत की आपण कशा पद्धतीने या निबंधाची रचना ही करू शकलो असतो. आणि मी तुम्हाला अगोदरच्या लेक्चर्समध्ये सांगितल्याप्रमाणे जितकी रचना सुव्यवस्थित आणि विषयाला धरून असेल तितका आपला निबंध हा लिहिणं सोपं. त्याचप्रमाणे चौकटीत, निबंधाच्या विषयाच्या चौकटीत लिहून त्याला परिपक्वता आणणं हे सोपं जातं. म्हणून रचना ही फार महत्त्वाची आहे. आणि रचना कशी करावी, एखाद्या विषयाला धरून रचना करत असताना त्याला उलगडा कसा करायचा, हे सगळं आपण आपल्या निबंधाच्या मॉड्यूलमध्ये शिकणार आहोत, जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये एक मास्टरी किंवा एक कल्पकता निर्माण होईल. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आपण या ठिकाणी विचारणार आहोत की सोशल मीडियाचा वापर जो आहे हा आदर्शपणे कशासाठी केला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आयडियली सोशल मीडिया का वापरले गेलं पाहिजे किंवा सोशल मीडिया या सगळ्या शासनाने किंवा सरकारने का अलाउड केलं असेल. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळं निगेटिव्हच आहे का, तर नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही चांगल्या किंवा पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा यातनं होऊ शकतात. जसं आपण कोरोनाच्या ज्या महामारीच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की सोशल मीडियाने त्या ठिकाणी फार मोठा असा एक कॉन्ट्रीब्युशन केलं होतं. तर सोशल मीडियाचा वापर आदर्शपणे का, म्हणजे कशासाठी केला पाहिजे किंवा कसा केला पाहिजे, तर लोकांना जोडण्यासाठी, जागरूकता पसरवण्यासाठी, त्याचप्रमाणे सहकार्य करण्यासाठी. म्हणजे समाजाचे जे कुठलाही जो समाज आहे, जो देशांतर्गत असेल किंवा देशाच्या बाहेरचा असेल, या समाजाचा विकास जो आहे हा जोडण्यामध्ये, जागरूकतेमध्ये आणि सहकार्यामध्ये असतो. तर या तिघांचंही जे समाज म्हणून जी प्रगती आहे ही करण्यासाठी सोशल मीडिया हा अत्यंत उपयुक्त आहे, असं या प्रश्नाचं आपण या ठिकाणी उत्तर देऊ शकतो. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो की सोशल मीडियाचा सर्रास वापर कसा केला जातो. म्हणजे आपण सोशल मीडियाचा वापर आपण जो आहे हा सर्रासपणे न करता रेग्युलेटेड किंवा आपण त्याला एक म्हणू शकतो की चौकटीबद्ध करणं अपेक्षित होतं. ठीक आहे, परंतु आपण या प्रवाहामध्ये विचार न करता किंवा आपल्याकडे डिजिटल मीडिया लिटरसी नावाचा जो विषय आहे ते आपल्याकडे शिक्षण नसल्यामुळे आपण सर्रास वापर करतोय. कशासाठी, तर इतरांकडनं प्रमाणीकरण मिळवण्यासाठी, म्हणजे आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी. मी काय करतोय, माझ्या आयुष्यात काय चाललंय, मी कुठलं जेवण खातोय, मी कुठे जातोय, मी कुठे फिरतोय, या सगळ्यांचं प्रमाणीकरण मिळण्यासाठी किंवा ते लाईक्स किंवा लवचे जे सिम्बॉल्स मिळवण्यासाठी आपण काय करतो, सोशल मीडियाचा वापर करतो आणि आपण या सगळ्या गोष्टींचे विक्टीम होत असतो. त्याचप्रमाणे सोशल मीडियाचा सर्रास वापर केल्याप्रमाणे अस्वस्थ करणारी जी तुलना आहे, म्हणजे तुलनात्मकता, की माझ्या आयुष्यामध्ये हे आहे, माझ्या आयुष्यामध्ये ते नाही, याच्याच प्रमाण आपण काय मानतो, तर इतर व्यक्तीला आपण एक स्टँडर्ड मानतो आणि त्या हिशोबाने आपण काम करतो. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की एमपीएससी करणारा विद्यार्थी आणि IT सेक्टरमध्ये असणारे विद्यार्थी
या दोघांची तुलना करणं कसंच शक्य नाहीये, तरी सुद्धा आपण एक तुलना करत असतो. कशाच्या माध्यमातून? तर फ्रायडे, सॅटरडे, संडे हे एन्जॉयमेंटचे, फ्रायडे नाईट टू मंडे मॉर्निंग हे एन्जॉयमेंटचे जो टाईम आहे प्रायव्हेट सेक्टरमधला, हा आपण मिस आउट करतो आहोत, अशी भावना MPSCचा अभ्यास, लायब्ररीमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला येते आणि तो तुलना करायला लागतो. एखाद्याचं लग्न होत असेल, मुलं बाळ झाली असतील, किंवा नोकरी चांगली असेल, पगारात वाढ असेल, किंवा इतर काही गोष्टी असतील, आणि आपण या ठिकाणी खितपत पडलो आहोत, या ठिकाणी आपण अभ्यासाच्या माध्यमातून आपण अडकून पडलेलो आहोत, अशी तुलना आपण करायला लागतो आणि यातनं एक अस्वास्थ्यता निर्माण होते. तर अशा पद्धतीने सर्रास वापर आपण करत असतो आणि यातनं आपण आपल्या स्वतःची एक हानी करून घेत असतो. त्याचप्रमाणे आपण जीवनशैली जी आहे आपली, ही आपण निवड करणं सुद्धा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून ठरवतो. जसे की एखादी फॅशन असेल, नवीन आलेलं काही कॉस्मेटिक्स असतील, अशा सुद्धा आपण निवडी ज्या आहेत या आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून करतो, की ज्याचा मेन उद्देश जो होता तो लोकांना जोडणे, जागरूकता पसरवणे आणि सहकार्य करणे हा होता. परंतु आपल्याला शिक्षण नसल्यामुळे, डिजिटल मीडिया, सोशल मीडियाचा वापराचं शिक्षण नसल्यामुळे आपण काय करत आहोत, त्याला आपल्या जीवनाशी अत्यंत जवळीक आपण जुळवून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे अवास्तव आकांक्षा किंवा अपेक्षा ज्या आहेत हे सुद्धा आपल्याला या माध्यमातून वाटतात, की आपण जशी तुलना निर्माण करतो किंवा जीवनशैली आपण निवडतो, त्यातनं आपण काय करतो, अवास्तव अपेक्षा करतो आणि यातनं जर कधी अपेक्षा किंवा आकांक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपण डिप्रेशनचा शिकार होण्याची दाट शक्यता निर्माण होते. तर हा याच अनुषंगाने पुढचा प्रश्न आहे की यामुळे नैराश्य आणि एकटेपणा कसा वाढतो? तर आपण सापेक्ष वंचितता म्हणजे काय, रिलेटिव्ह आयसोलेशन मध्ये आपण जातो. त्याचप्रमाणे आपले जे संबंध असतात हे काय अपेक्षित होते, सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंध अधिकाधिक दृढ बनणं अपेक्षित होतं, परंतु या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्रास चुकीचा वापर केल्यामुळे काय झालं, तर आपले आभासी संबंध निर्माण झाले. आपण बघितलं असेल की लव्ह स्टोरीज असतील, ब्रेकअप स्टोरीज असतील, किंवा इतर कुठले संबंध असतील, किंवा ॲडवायझर असतील, मित्रमंडळी असतील, तर अननोन लोकांशी आपला संबंध येतो आणि त्यातनं नंतर फसवणूक होऊन मोठ्या प्रमाणावर भावनिक, मानसिक, आर्थिक सगळ्या पद्धतीने माझं खच्चीकरण होत असतं. आणि यातनंच काय तर मित्रांनो, तर नैराश्य जे आहे किंवा डिप्रेशन जे आहे याची एक सायकल चालू होत असते. म्हणून सोशल मीडियाचा पॉझिटिव्ह हा, सोशल मीडिया किंवा कुठली टेक्नॉलॉजी जी आहे ही स्वतः कधी निगेटिव्ह किंवा चुकीची नसते, परंतु त्याचा वापरकर्ता जो आहे हा वापर त्याचा कशासाठी करतो यावर ती टेक्नॉलॉजी किंवा सोशल मीडिया जो आहे हे महत्त्वाचं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की लोक एकमेकांना जुडली गेली, जागरूकता निर्माण केली गेली, सहकार्य केलं गेलं. वेगवेगळ्या राज्यांमधल्या लोकांना आपण या ठिकाणी मायग्रेशनच्या माध्यमातून आपण व्यवस्थित त्यांना पोहोचवू शकलो. तर हे पॉझिटिव्ह अँगलने आपण सोशल मीडियाला बघू शकतो. त्याचप्रमाणे कोरोनाच्या नंतर किंवा कोरोनाच्या येणाऱ्या काळामध्ये आपण एकमेकांशी तुलना करणं असेल, किंवा आपण प्रमाणीकरण मिळवणं असेल, किंवा अवास्तव अपेक्षा असतील, यातनं आपण नैराश्य आणि एकटेपणाच्या गर्तेमध्ये सुद्धा आपण जात आहोत. त्याला सोशल मीडिया सर्वस्वी जबाबदार आहे का, हा प्रश्न आपण प्रत्येकाने आपल्यासाठी विचारला पाहिजे. तर आपण जर का जबाबदार नसू तर नेमकं जबाबदार कोण आहे, तर आपण वापरकर्ते आहोत. आपण त्याचा वापर कशासाठी, कसा, कुठे, किती करतो यानुसार सोशल मीडिया हा योग्य की अयोग्य आणि नैराश्याचे एक रांग उभी करणारा एक वेपन आहे की खरोखर लोकांना जोडणारं एक साधन आहे, हे या माध्यमातून आपण या ठिकाणी निबंधामध्ये व्यवस्थित पद्धतीने आपण मांडू शकतो. तर या निबंधाचं स्पष्टीकरण, हा विषय खूप सोपा असल्यामुळे त्याचं स्पष्टीकरण अत्यंत प्रातिनिधिक स्वरूपात मी आपणासमोर मांडणार आहे की आपण या निबंधाचे इंट्रोडक्शन आणि एक थेसिस स्टेटमेंट केल्यानंतर कशा पद्धतीने आपण पॅराग्राफ रचना करू शकतो याचं मी एक प्रातिनिधिक स्वरूप आपल्यासमोर उदाहरण देत आहे. आणि याला सपोर्ट म्हणून एक उदाहरण जे आहे, कारण आपण कुठलीही आर्ग्युमेंट जी करतो किंवा कुठलीही आपण जे वाक्य मांडणी करतो त्याला काहीतरी सबळ पुरावा देणं अपेक्षित असतं. जसं कोर्टामध्ये केस चालते तरी कशा पद्धतीने असलं पाहिजे याचं प्रातिनिधिक स्वरूपात आपण स्क्रीनवर बघू शकता की मी या टॉपिकला आधारित स्पष्टीकरण दिलेलं आहे की इतर चित्रांच्या संदर्भात तुलना करण्याची संस्कृती जी आहे, म्हणजे इतरांच्या तुलनेत आपण जी तुलना करण्याची संस्कृती आहे, त्याचप्रमाणे यशाचं जे मानक आहे हे काय करतात, स्वतःबद्दल शंका निर्माण करतात. म्हणजे मित्रांनो काय आहे की इतर जे लोक चित्र दाखवतात, म्हणजे फोटो दाखवतात, या संदर्भात आपण जी तुलना करतो की एखाद्या व्यक्ती सॅटर्डे संडे एन्जॉय करतो, एखाद्या व्यक्ती सॅटर्डे संडे दारूची पार्टी करतोय, एखादी व्यक्ती सॅटर्डे संडेला जाऊन छानपैकी चांगलं फूड एन्जॉय करतोय, आणि आपण मात्र खितपत पडलेलो आहोत लायब्ररीमध्ये, ही जी भावना येते आणि यातनं जी तुलना निर्माण होते. त्याचप्रमाणे यश म्हणजे काय, तर यश म्हणजे विकेंड लाईफ, यश म्हणजे भरगच्च भक्कम असे पगाराची नोकरी, आणि अपयश म्हणजे काय, तर लायब्ररीमध्ये बसणं, वारंवार अटेम्प्टवर अटेम्प्ट देणं,
अशा पद्धतीने चिंता करत बसणं आणि अशा माध्यमातनं नैराश्य निर्माण येणं आणि स्वतःवर शंका घेणं आणि ही शंका निर्माण होऊन स्वतःबद्दल असुरक्षितता निर्माण करणं, हे या सोशल मीडियाच्या फोमोच्या माध्यमातून निर्माण होत आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण जर का बघू शकतो की यातनं काय होतं, तर लोकांना जोडण्याचं जे साधन होतं, म्हणजे लोकांना जोडण्याचं जे उद्देश होतं सोशल मीडियाचं, हे बाजूला राहतं आणि लोकांच्या या जोडण्याच्या प्रक्रियेला बाधा होऊन व्यक्ती एकाकी पडत चालतो आणि एकाकी पडून तो निराशेच्या गर्तेमध्ये जात असतो. अशा पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तुलना आणि यश याची मानक ही बदललेली आहेत आणि या माध्यमातून काय होत आहे, तर व्यक्ती एकाकी पडत आहे. परंतु आपलं उद्देश काय होतं, तर लोकांना जोडणं हे उद्देश होतं सोशल मीडियाचं. परंतु या ठिकाणी व्यक्ती एकाकी पडताना दिसत आहे आणि आपण हे याबद्दल आपण सगळ्यांनीच कधी ना कधी याच्याबद्दल आपण जर का एक खोलपणे विचार केला तर आपणास हे सहजपणे पटेल की सोशल मीडियाच्या किंवा दिखाव्याच्या किंवा व्हर्च्युअल आभासी संबंधांच्या माध्यमातून आपण अधिकाधिक एकटे पडत आहोत. त्याचप्रमाणे ऑनलाईन परस्पर संवाद जे आहे, हा ऑनलाईन परस्पर संवाद जे होत असतात हे वरवरच्या याला स्वरूप असतं. त्यातनं काय होतं, तर आयसोलेशन आपल्याला येत असतं, म्हणजे अलगावपणाची जी भावना आहे ही निर्माण होत असते. त्याचप्रमाणे इतरांना दाखवण्यासाठी, इतरांना आपल्याला लाईक्स मिळवण्यासाठी आपल्याला दबाव निर्माण होतो आणि या दबावातनं आपण चुका करत चालतो. उदाहरणार्थ असेल रील्स, तर रील्सचे जे कल्चर आहे, वेगवेगळे रील्स करण्यासाठी, लाईक्स मिळवण्यासाठी किंवा आलेले लाईक्स कमी आहेत याच्या तुलनेने, त्याच्या तुलनेने, आणि हे लाईक्स अधिकाधिक कसे होतील याचा जे दबाव आपल्यावर असतो, यातनं काय होतं, मानसिक आरोग्याचा गंभीर प्रश्न जो आहे मित्रांनो हा आज उभा राहिलेला आहे. त्याचप्रमाणे समाजात बाहेर पडण्याची जी भावना आहे, म्हणजे ही भावना जी आहे ही अधिकाधिक बळावत चाललेली आहे आपण समाजाच्या माध्यमातून. कारण माणूस हा जन्मतः हा समाजशील प्राणी असतो, परंतु सोशल मीडियाच्या चुकीच्या गैरवापरामुळे काय होत आहे, तर माणूस हा समाजापासून अधिकाधिक दूर जाण्याचं जे भावना आहे ही निर्माण झालेली आहे. जसं उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर इंस्टाग्रामवर ज्या स्टोरीज असतात, या स्टोरीज आपण जर का बघितलं असेल तर मित्रांनो या ठिकाणी विविध लाईक्स ची जी स्पर्धा असते की 50 लाईक्स का आले, 60 का नाही आले, 60च का आले, 70 का नाही आले, या माध्यमातून काय होत असतं, आपल्याकडे दबाव तयार होऊन मानसिक आरोग्याचा प्रश्न होत असतो. म्हणून मित्रांनो आपण जर करंट अफेअर्समध्ये जर का वाचलं असेल तर येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात मोठं पॅन्डेमिक, म्हणजे जसं कोरोना एक पॅन्डेमिक होतं, जगभर लोक याच्याने ग्रासले होते, संबंध, जगाची अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था ह्या ठप्प झाल्या होत्या. तर अशा पद्धतीने एक पॅन्डेमिक जे योग घातलेला आहे ते आहे मित्रांनो मानसिक आरोग्य किंवा मानसिक आरोग्याच्या समस्या, ज्यामध्ये डिप्रेशन हा एक मोठ्या प्रमाणावर आहे. असं म्हटलं जातं की भारतामध्ये जवळपास 85% वर लोक हे आहेत डिप्रेशनचे शिकार एकतर होऊन गेले आहेत किंवा होणारे आहेत किंवा आहेत ऑलरेडी. तर मित्रांनो अशा प्रकारे 85% देश जो आहे हा मानसिक आरोग्याने ग्रस्त आहे. म्हणून या विषयाचं गांभीर्य सोशल मीडियावर आधारित हे अधोरेखित करणं हे UPSCला अपेक्षित होतं. तर अशा पद्धतीने आपण एक निबंध आपण या ठिकाणी लिहू शकतो. त्याचप्रमाणे हा टॉपिक फार सोपा असल्यामुळे, आपल्या डे टू डे लाईफमध्ये असल्यामुळे आपण या ठिकाणी विविध उदाहरणं सुद्धा या ठिकाणी देऊ शकतो आणि यावर आधारित आपण एक आर्ग्युमेंट्स बनवू शकतो. जसं लिंक्डइन असेल किंवा ब्लू व्हेलचं जे चॅलेंज होतं, हा जो गेम आहे त्या माध्यमातून भरपूरदा सुसाईड झाले किंवा अगदी लहान लहान मुलांनी आत्महत्या करण्यापर्यंत पोहोचणं असेल किंवा अगदी पाकिस्तानपर्यंत जाणं असेल, या साऱ्या गोष्टी ज्या आहेत मित्रांनो ह्या आभासी जगाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहेत. त्याचा उद्देश हा जरी नॉबेल होता, जरी चांगला होता लोकांना जोडण्याचा, परंतु आज लोक एकमेकांपासून तुटून एक समाजाला एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे ही मानसिक आरोग्याची समस्या जी आहे ही मोठ्या प्रमाणावर बळावली आहे, अशा टॉपिकचं एकंदरीत सार होता मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण निबंधाचं विवेचन, विश्लेषण, रचना, स्पष्टीकरण आणि विविध उदाहरणं आपण बघितली. तर अशाच प्रकारे आपल्याला मॉड्यूल तयार करायचा असेल, अभ्यास करायचा असेल निबंधाच्या संबंधातला, तर 2025च्या मुख्य परीक्षेसाठी आम्ही मॉड्यूल लॉन्च करणार आहोत मराठी आणि इंग्रजी या भाषेमध्ये, ज्यामध्ये मूलभूत गोष्टी ज्या आहेत त्या मूलभूत गोष्टी निबंधाच्या संदर्भात असणाऱ्या, त्याचप्रमाणे जो अभ्यासक्रम आहे त्याला धरून आम्ही एक मॉड्यूल हे लॉन्च करणार आहोत, जेणेकरून आपला अभ्यासाचा जो वेळ आहे हा वेळ अत्यंत कमी वेळामध्ये आम्ही आपणासमोर निबंधाचं एक चांगल्या पद्धतीने आपण एक तयारी करून घेऊ शकता. यामध्ये 8 ते 10 सर्वसमावेशक सत्र असतील, यामध्ये 8 मॉक टेस्ट असतील, ज्या स्टँडर्ड मूल्यमापनासह, स्टँडर्ड इव्हॅल्युएशनसह, म्हणजे त्याची चेकिंग स्टँडर्ड पद्धतीने केली जाईल अनुभवी लोकांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे
आपणास ज्या काही शंका असतील, कारण निबंधाचं मॉडेल हे नव्याने असल्यामुळे आपणास निबंध लिहिताना अनेक अडचणी येतील. तर या अडचणींना सामना करण्यासाठी किंवा या अडचणींवर आपणास आपलं 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 एक मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही समोरासमोर चर्चासत्र किंवा वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा आम्ही आपल्याला प्रोव्हाइड करणार आहोत. त्याचप्रमाणे 250 मार्कांचा हा जो संबंध निबंध आहे मित्रांनो, हा GS 1, 2, 3, 4च्या बरोबरीने असल्याने अत्यंत मर्यादित वेळेमध्ये परंतु प्रभावीपणे आपण तयार करणार आहोत. तर मी आपणास विनंती करतो, आवाहन करतो की आपण सगळ्यांनी या मॉड्यूलचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे निबंध लेखनामध्ये ज्या विविध गोष्टींची आवश्यकता असते, जसं व्याख्या लिहिणे असेल किंवा निबंध विषयांची निवड करणं असेल, विशिष्ट विषयाला धरून लिखाण करणं असेल, निबंधामध्ये सातत्य किंवा प्रवाह टिकवणं कसं असेल, या संबंध गोष्टींवर आपण 8 ते 10 लेक्चर्सच्या माध्यमातून आणि टेस्टच्या माध्यमातून प्रॅक्टिस करून आपण त्याच्यावर सतत प्रॅक्टिस करून इव्हॅल्युएशन करून आपण यावर काम करणार आहोत. तर मी पुन्हा एकदा आपणास आवाहन करतो की आपण सगळ्यांनी कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हब या आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या मॉड्यूलचा लाभ घ्यावा व आपला 250 मार्काचा विषय जो आहे हा लवकरात लवकर सिक्युअर करावा, जेणेकरून आपणास इतर विषयांना त्याचा वेळ मिळून आपण एक अत्यंत आत्मविश्वासाने 2025च्या प्रयत्नाला आपण सामोरे जाऊ शकता, जो MPSCला नव्याने येऊ घातलेला आहे. त्याचप्रमाणे मी आपणास विनंती करतो की इतर जे 4 टॉपिक ऑलरेडी झालेले आहेत हे सुद्धा आपण बघावेत व त्या माध्यमातून आपण आपली तयारी दिशा ठरवावी. त्याचप्रमाणे आपल्याला काही शंका असतील या टॉपिकच्या संदर्भात किंवा मॉड्यूलच्या संदर्भात, तर आपण आमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून किंवा खाली दिलेल्या नंबरच्या माध्यमातून, आपल्या वेबसाईटवरचा जो नंबर आहे नंबरच्या माध्यमातून आपण संपर्क करू शकता व ह्या मॉड्यूलचा आपण अधिकाधिक लाभ घेऊ शकता. मी आशा करतो की आपणास हे निबंधाचं जे मॉड्यूल आहे हे मदतगार ठरत असणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला काही शंका असतील तर कृपा करून आपण आम्हाला शंका ज्या आहेत या कळवाव्यात. आपल्या सर्वांचे याबद्दल स्वागत असेल आणि अशा पद्धतीने मी आपल्या सर्वांची रजा घेतो. पुढच्या लेक्चरपर्यंत धन्यवाद.